नमस्कार मित्रांनो, मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आणली आहे। सरकारने आता लाडक्या बहिणी योजनेतील सर्व महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे। ज्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत अशा महिलांना यापुढे कोणताही हप्ता दिला जाणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्याच्या आतमध्ये ई-केवायसी करणे बंधनकारक असल्यामुळे केवायसी न करणाऱ्या महिला या योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे। त्याकरता ई-केवायसी करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही। फक्त 2 मिनिटांमध्ये आपण आपली ई-केवायसी आपल्या मोबाईलवर करू शकतो। 2 मिनिटांमध्ये ई-केवायसी कशी करायची ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक, फॉलो, कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर लाडक्या बहिणींना शेअर करावा। सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे। त्याच्यानंतर गुगलवरती लाडकी बहीण असे सर्च करायचे। लाडकी बहीण सर्च केल्यानंतर सुरुवातीला पहिलीच वेबसाईट येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहिणीचा डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर समोरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। इथे आपल्याला पोस्टरवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून किंवा फॉलो करून ठेवा। डॅशबोर्डच्या आल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा विचारला आहे, तसा कॅप्चा तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे। OTP गेल्याच्यानंतर इथं जर का तुम्हाला एरर येत असेल तर आता ही साईट नवीन आहे, तर नवीन असल्यामुळे या साईटला थोडासा टाईम लागेल। OTP टाकल्यानंतर तुमच्या समोर एक असा नवीन पेज ओपन होईल। त्या पेजमध्ये तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव आपल्याला चेक करून घ्यायचे। तर पहिला ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपविभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्तीनंतरही निवृत्तीवेतन घेत नाही। तर हा जो पर्याय आहे तर आपल्याला इथं होय करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं जात प्रवर्ग विचारला जाईल। याच्यामध्ये आपण सर्वसामान्य ओपन, त्याच्यानंतर इतर मागासवर्गीयासाठी OBC जात जे असेल ते तिथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 2 क्रमांकाचा आपला जो आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत, येथे सुद्धा आपल्याला होय करायचं आहे। लक्षात असू द्या, आपल्याला दोन्ही जे ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला होय आणि होय करायचं आहे। इथं होय निवडायचे दोन्हीमध्ये। त्याच्यानंतर खाली आपला चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे तर आपल्याला इथं चेकबॉक्सवरती ओके करायचं आहे आणि सबमिट इथे क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती योग्यरित्या भरल्याच्या नंतर आपल्या डॅशबोर्डवरती असा मेसेज जनरेट होईल, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। असा मेसेज आल्यानंतर आपली KYC पूर्ण झाली असे समजावे।